आमची बातमी, तुमचा व्यवसाय आता पोहोचेल लाखो लोकांपर्यंत। बातम्या प्रसिद्ध करायच्या असोत, व्यवसायाची जाहिरात करायची असो किंवा व्हिडिओ जाहिरात तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असो, अहिल्यानगर सिटीझन न्यूज आहे तुमच्या विश्वासाचा साथीदार। तुमच्या बातम्या आणि जाहिराती आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। आजच संपर्क करा 9423182211 9422641963। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। श्रीगोंदा शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला बाधा असणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात आता श्रीगोंदा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। डीजेचा कर्ण कर्कश, दणानाट, कांठाळ्या बसवणारे बँड आणि रात्री उशिरापर्यंत फोडले जाणारे फटाके आणि सायलेन्सर मध्ये बदल करून धावणाऱ्या बुलेटच्या कर्णकर्कश आवाजावर पोलिसांकडून कारवाईचा ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी असोसिएशनची विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीत शहरात वाढत असलेल्या ध्वनी प्रदूषणाबाबत व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली। तसेच विविध सूचना आणि मागण्यांचे निवेदन पोलिसांकडे सादर करण्यात आले। व्यापाऱ्यांच्या सूचनांची गंभीर दखल घेत ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला। सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। तसेच ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या बँड चालकांवरही पोलिसांची नजर राहणार आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना होणारा त्रास लक्षात घेऊन ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके फोडून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। श्रीगोंदा शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर तसेच मुख्य बाजारपेठेत मॉडिफाईड सायलेन्सर्स लावून कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे। सायलेन्सर मध्ये अनधिकृत बदल करून वाहनाचा आवाज वाढवणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई केली जाऊ शकते। याशिवाय नियमबाह्य सायलेन्सरचा वापर करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून असे सायलेन्सर जप्त करण्याची मोहीमही राबवण्यात येणार आहे। शहरातील नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी व्यापाऱ्यांकडून पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। त्यामुळे आता श्रीगोंदा शहरात डीजेचा दणदणाट असो, रात्रीच्या फटाक्यांचा आवाज असो किंवा मॉडिफाईड बुलेटचा कर्ण कर्कश सायलेन्सर असो, नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। श्रीगोंदा शहरातील ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे नागरिकांना दिलासा मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।